हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कोलसेकरस पत्र 3 वचन 15. कोलसेकरस पत्र 3 वचन 15. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण राहिले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काही संधी पहा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करू. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. या ठिकाणी संत बोल म्हणतो की प्रभू येशूची शांती आपल्या अंतःकरणात राज्य करू आणि त्या शांतीसाठीच आपल्याला एक शरीर सर्वांना पाचारण करण्यात आलेले, बोलवण्यात आलेले किंवा निवडण्यात आलेले की आपण ख्रिस्ताच्या शांतीचे भागीदार बनले जावे. ख्रिस्तामध्ये एकच शरीर बनले जावे, अर्थात ख्रिस्ताला जोडले जावे म्हणून. आणि म्हणून वचन सांगते तुम्ही कृतज्ञ असा, तुम्ही उपकारू असा, कारण देवाने जे तुमच्यावर उपकार केलेले आहेत ते उपकार तुम्ही विसरू नका. कारण प्रभूनेच आपल्याला बोलाविलेले, प्रभूनेच आपला उद्धार आणि आपलं तारण केलेले. या शांतीसाठीच त्याने आपल्याला पाचारण केलेले की आपण ख्रिस्ताशी जोडले जावे आणि ख्रिस्तामध्ये आपण एक बनावे म्हणून. आणि मला बायबल सांगते की देवाने जे उपकार आपल्यावर केलेले आहेत त्यासाठी तुम्ही कृतज्ञ असा, तुम्ही उपकारू असा. पहा, परमेश्वर माणसासाठी इतकं काही करत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट तर प्रभू येशूने आपल्यासाठी क्रूसावर बलिदान दिलेले. प्रभू येशू आपल्यासाठी क्रूसावर मरण पावले आणि पुन्हा उठविले गेले. त्या प्रभूचे उपकार मानणारे आपल्याला बनायचे, ज्याने आपल्यासाठी इतक्या साऱ्या वेदना सहन केल्या, आपल्यासाठी रक्त सांडले, आपल्यासाठी मारपीट सहन केली. त्या प्रभू येशूचे उपकार विसरणारे बनू नका, तर उपकार मानणारे बना. कृतज्ञ बनायचे आपल्याला. ख्रिस्ताताई कृतज्ञ. ख्रिस्ताने आपल्यासाठी काय काय केलेले आहे त्याची जाणीव ठेवा, त्याची आठवण ठेवा. परंतु आज मनुष्य देवाचे उपकार विसरते. म्हणून मनुष्य प्रार्थनेपासून, वचनापासून, सेवेपासून, कार्यापासून दूर होत चाललेले. ज्या ठिकाणी परमेश्वराने माणसाच्या जीवनात कार्य केलेले ते ठिकाण सोडून मनुष्यात चाललेले. बायबल सांगते तुम्ही उपकारू असा. बघा, इथे प्रार्थनेत येण्या अगोदर आपली काय परिस्थिती होती. आपण संकटात, समस्यात, निराशात, आजारात, विकारात, अगदी मृत्यूच्या परिस्थितीमध्ये सुद्धा होते. शेवटच्या श्वासापर्यंत आपण पोहोचले होते. आता मरणात अशी घटकाजवळ आली होती. अनेक कठीण बिकट परिस्थिती होती. परंतु जेव्हा आपण प्रार्थनेत आले, प्रभू येशूकडे आले, तेव्हा प्रार्थनेच्या द्वारे प्रभू येशूने आपली सर्व बंधने तोडली. आपल्यावर अगणित असंख्य असे उपकार केले. पण माणसाच्या गरजा जशा पूर्ण झाल्या, माणसाचे मार्ग जसे मोकळे झाले, माणसाची बंधने जशी तुटली, तसा मनुष्य स्वार्थी बनला. देवाने केलेले उपकार मनुष्य विसरून गेला आणि मनुष्य कृतज्ञ असण्याऐवजी कृतज्ञ बनला गेला. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते की मात्र तुम्ही कृतज्ञ असा. तुमच्यावर काय उपकार केलेले आहेत ते विसरू नका. तुम्ही कृतज्ञ, उपकार मानणारे बना. पण आज मनुष्य उपकार विसरलेले. देवाने प्रार्थनेच्या द्वारे किंवा परमेश्वराच्या सेवकाद्वारे प्रभूने काय उपकार आपल्यावर केलेले आहेत याची आज अनेकांना जाणीव नाही. म्हणून अनेक लोक बहकत, बिघडत चाललेले. जिथे उद्धार झालेले, जिथे तारण झालेले ते ठिकाण किंवा देवाच्या व्यक्तीला मनुष्य विसरत चाललेले आणि नाही त्या भलत्याच ठिकाणी भटकत चाललेले. मनुष्य प्रार्थनेपासून बाजूला उतरत चाललेले. जिथून तारण, उद्धार झालेले, जिकडून उन्नती, प्रगती झालेले ते आज मनुष्य विसरलेले.
आणि भलत्याच ठिकाणी आज मनुष्य भटकत आहे, भलत्याच ठिकाणी आज मनुष्य बहकलेले आहे. देवाचे उपकार विसरणारा मनुष्य आज बनलेले आहे. बायबल सांगते तुम्ही कृतज्ञ असा. तुमच्यावर कोणी काही उपकार केलेले आहे, हर प्रसंगी तुम्हाला कशी मदत केलेली आहे याची जाणीव ठेवा. विसरू नका, स्वार्थी बनू नका. जी उपकार विसरणार बायबल सांगते त्याचा नाश ठेपलेलाच आहे. तर वचन काय सांगते पहा. वचन सांगते उपकार विसरणाऱ्या लोकांची काय परिस्थिती होणार. शास्त्र 8:35 वचनात इस्रायल लोक बायबल सांगते गिदोनाने जो उपकार इस्रायल लोकांवर केले होते, म्हणजे गिदोनाने मात्र शत्रू सेनाशी लढून इस्रायल लोकांना विजय प्राप्त करून दिला होता. त्याने मिधानी लोकांशी लढून इस्रायल लोकांना सोडवलं होतं, आपला जीव धोक्यात घालून. परंतु मात्र हे सर्व इस्रायल लोकांची सुटका, मुक्तता झाल्यानंतर, सर्व सुख मिळाल्यानंतर वचन सांगते इस्रायल लोक गिदोन आणि गिदोनाच्या घराण्याबाबतीत कृतज्ञ राहिले नाही. त्याने उपकार मानले नाही, उलट ते विसरून गेले आणि कृतज्ञ असण्याविषयी मात्र उपकारू असण्याविषयी उलट ते कृतज्ञ बनले गेले, उपकार विसरणारे बनले गेले. आणि त्यांनी अभिमलेख याला आपला शास्त्र, याला आपला राजा बनवले आणि गिदोनाने केलेले उपकार ते विसरून गेले. अभिमलेखला त्याने आपला राजा बनवले. या शक्मीकर लोकांनी मिळून अभिमलेखला राजा केले. त्यामुळे मात्र तिकडे काय घटना घडली पहा. ती गिदोनाने केलेली उपकार विसरून अभिमलेखला आपला राजा बनवले आणि त्यामुळे पुढे देवाने त्यांच्यामध्ये व्यवस्थेन अगदी भांडण उत्पन्न करणारा दुष्ट आत्मा पाठवला. त्यामुळे सेकमीकर लोक मात्र अभिमलेख विरुद्ध आणि अभिमलेख सेकमीकर लोकांविरुद्ध झाला. या दोन्ही पार्ट्या एकमेकाच्या विरुद्ध झाल्या, त्यांच्यामध्ये लढाया झाल्या. इतकं युद्ध त्यांच्यात झालं की सेकमेकर लोकांचा पण नाश आणि मात्र अभिमलेख त्याचा पण नाश, त्याच्या लोकांचा पण नाश झाला. दोन्ही पार्ट्यांचा नाश झाला. का? गिदोनाने जो उपकार त्यांच्यावर केले होते, आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना मदत केली होती. या इस्रायल लोकांना, या सेकमीकर लोकांना, या सर्व लोकांना त्यांनी सहाय्य मदत केली होती. परंतु ते उपकार विसरले आणि त्यांनी अभिमलेखला राजा केला, जो अभिमलेख दुराचारी होता, देवाचे नियम मोडणारा होता. त्याला आपला नेता बनवले आणि त्यामुळे देवाने त्या सर्वस्वाचा नाश केला. कारण ते उपकारू नव्हे तर उपकार विसरणारे बनले होते. म्हणून देवाने त्या सर्वस्वाचा नाश केला. योथामने त्यांना दिलेला शाप खरा ठरला गेला. कारण त्याने गिदोनाच्या मुलापैकी आपल्यावर कोणाला अधिकारी नेमण्याऐवजी अभिमलेख जो दुराचारी निघाला त्याला आपला नेता बनवले आणि त्यामुळे त्या दोन्ही पक्षांचा, दोन्ही पार्टींचा नाश झाला. लक्षात ठेवा, कोणी आपल्यावर काही उपकार केलेले आहेत, आपल्यासाठी काही प्रयत्न केलेले आहेत, त्याचे उपकार विसरू नका. त्याची जाणीव ठेवा, त्याची आठवण ठेवा. पण स्वतः म्हणतो तुम्ही कृतज्ञ असा. तुमच्यासाठी मी काय केले, प्रभू येशूने काय केले हे विसरू नका. पण आज मनुष्य विसरत चाललेले आणि नाही त्या भलत्याच ठिकाणी भटकत चाललेले, बहकत चाललेले आणि त्यामुळे त्याचं काय होणार, तो स्वतःवर संकट, नाश, पीडा, समस्या, मृत्यू या सर्व गोष्टी ओढून घेणार. या गोष्टीद्वारे तो स्वतःचा, त्याच्या घराण्याचा नाश करून बसणार. म्हणून बायबल सांगते कृतज्ञ असा, कृतज्ञ असू नका. तर कृतज्ञ असा, उपकार मानणारे असा, उपकार विसरणारे असू नका. सूत्रसंहिता 103:1-2 वचनात, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या अंतर्यामा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे उपकार विसरू नको. हे माझ्या जीवा देवाचे उपकार विसरू नको. देव आपल्यावर जे उपकार करत आहे, बायबल सांगते ते विसरू नको. उलट तू देवाला धन्यवाद दे, देवाचे तू आभार मान, देवाची स्तुती कर. देवाने आपल्यासाठी जे काही केलेले, देव पित्याने आपल्यावर जे उपकार केलेले आहेत, बायबल सांगते ते विसरू नका.
अनेक वेळा परमेश्वर एखाद्या व्यक्तीच्या द्वारे आपल्या जीवनात कार्य करतो, एखाद्या व्यक्तीच्या द्वारे आपल्या जीवनात चमत्कार करतो. बघा, अनेक लोकांचं एक मत असं आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की देणारा येशू आहे, मनुष्य थोडा देतो. मला प्रभू येशूने दिले, प्रभू येशूने ते दिले, हे सत्य आहे. देणारा प्रभू येशूच आहे. पण प्रभू अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या द्वारे देतो, माध्यम बनवतो. एखाद्या व्यक्तीला परमेश्वर आपल्या सेवकाला माध्यम बनवतो आणि त्या व्यक्तीच्या द्वारे मंडळीची उन्नती करतो. देणारा प्रभूच आहे, प्रभूच देतो. पण आपल्या एखाद्या सेवकाद्वारे, आपल्या एखाद्या व्यक्तीच्या द्वारे प्रभू लोकमंडळीला देतो, माध्यम बनवतो प्रभू येशू आपल्या सेवकाला. या बाबतीत प्रवचन मी करत आहे, ती झाल्यानंतर मी तुम्हाला देईन की प्रभू एखाद्याला माध्यम बनवतो आणि त्या व्यक्तीच्या द्वारे मंडळीची उन्नती करतो. देणारा प्रभूच आहे, प्रभूच देतो, पण आपल्या माध्यम असलेल्या व्यक्तीच्या द्वारे. अनेक लोकांची गैरसमज आहे, मला येशूने दिले, थोडं या पास्टरने दिले, थोड्या या ब्रदरने, पास्टर ब्रदर देत नाही, येशूच देतो. पण त्या व्यक्तीच्या द्वारे, त्या माध्यम ज्या व्यक्तीला प्रभू निवडतो त्याच्या द्वारे देतो. हालेलुया. जी व्यक्ती प्रभूकडे येते, प्रार्थनेमध्ये येते किंवा प्रार्थना सभामध्ये सहभागी होते, अशा व्यक्तीमध्ये प्रभू आपल्या एखाद्या सेवकाच्या द्वारे कार्य करतो. आपल्या एखाद्या सेवकाच्या द्वारे ते व्यक्तीला सर्व गोष्टी देतो. पण ज्या व्यक्तीच्या द्वारे प्रभू आपल्याला देते त्या व्यक्तीला सोडून आज मनुष्य अनेक ठिकाणी भटकत आहे, अनेक ठिकाणी भावून गेलेले आहेत. जसं की ज्या प्रार्थना मंडळीमध्ये, प्रार्थना सभामध्ये लोकांना सर्व काही मिळालं, ते सोडून आज भलतीच ठिकाणी आज मनुष्य भटकत आहे आणि भलतीच ठिकाणी आज मनुष्य गुंतलेले आहे. हालेलुया. तर बायबल सांगते आपल्यावर जे उपकार केलेले ते उपकार विसरणारे बनू नका. तर त्या उपकाराची जाणीव ठेवा की कोणी आपल्यासाठी काहीतरी केलेले. जर त्याची जाणीव असेल तर परमेश्वर विपुल प्रमाणात आपल्याला देणार, विपुल प्रमाणात आपल्याला अनुग्रह देणार, आशीर्वादित करणार. पण जर ते उपकार विसरले तर देवाचा क्रोध स्वतःच्या जीवनात ओढून बसणार. हालेलुया, हालेलुया. पुढे बायबल काय सांगते पहा. वचन सांगते की 1 शमूएल मध्ये 25 अध्यायामध्ये त्याच्यामध्ये 2 वचनापासून वचन सांगते, त्या ठिकाणी दावीद आणि नाबाल. दावीदाला मदत हवी होती म्हणून दावीदाने नाबालाकडे आपल्या काही मनुष्यांना, काही पुरुषांना पाठवले. या पुरुषाने नाबालाला म्हटलं की आम्ही ऐकलेले की तुम्ही मेंढराची लोकर कातडता, तर मेंढराचे मांस आम्हाला हवंय. तुमचा हात चालेल तेवढं आम्हाला अन्न पाणी मांस द्या. आम्ही रानात आहोत, आम्ही जंगलात आहोत, आम्हाला अन्नाची गरज आहे. तेव्हा नाबाल म्हणतो, माझे मांस, माझे अन्न मी का द्यावे? हा कोण दावीद मोठा आला? बघा, याच दावीदाने नाबालाला मदत केली होती. ज्या वेळेला नाबालाचे मात्र कलप जंगलात होते, रानात होते, तेव्हा दावीदाने या नाबालाच्या सर्व कल्पांचे रक्षण केले होते. अगदी मात्र जंगली जनावर असो या मात्र इतर माणसांच्या टोल्या असो, त्यापासून दावीदाच्या लोकांनी या नाबालाच्या कल्पाचे रक्षण केले होते. कारण नाबालाचे कलप जंगलात चारत होते आणि चारणारे मेंढपाल होते. पण दावीदाचे लोक तटाप्रमाणे त्यांना संरक्षण देत होते. त्यामुळे लुटारू किंवा जंगलातले घातक प्राणी त्या कल्पावर चढाई करू शकले नाही किंवा त्या कल्पाला नुकसान किंवा त्या कल्पातल्या मेंढरांना पकडू शकले नाही किंवा जंगली प्राणी त्याला खाऊ शकले नाही. अशा प्रकारे दावीदाने या नाबालावर उपकार केले आणि त्याचे सर्व कलप सुरक्षित ठेवले. तर दावीदाने विचार केला, आपण एवढी सारी याला मदत केलेली आहे, त्यामुळे याची मेंढरे किंवा मात्र कोकरं सर्व वाचलेली आहे. तर आता आपल्याला गरज आहे आणि आपण या जंगलात आहोत, आपल्याला अन्न पाण्याची गरज आहे. तर आपण आता नाबालाकडे मागू, तू दे, कारण एवढे उपकार आपण त्याच्यावर केलेलेच आहे. म्हणून दावीदाने आपल्या
माणसाला नाबालाकडे पाठवलं होतं. पण नाबाल एक गर्विष्ठ निघाला, एक वाईट चालीचा मनुष्य आणि मात्र एक कठोर मनुष्य, गर्विष्ठ स्वार्थी मनुष्य होता. आणि हा नाबाल मात्र म्हणत आहे, माझं अन्न माझं मांस मी का दावीदाला देऊ? कोण आला हा दावीद मोठा? हालेलुया. बघा, ज्या दावीदाने उपकार केले, ज्या दावीदाला गरज होती त्याला मदत करण्याऐवजी उलट मात्र तो म्हणत आहे, हा कोण आलेले? आजकाल असे अनेक लोक येतात. दावीद देवाचा सेवक होता तरी त्याचं भय बाळगलं नाही नाबालाने आणि अन्न पाणी देण्यासाठी नाकारलं. त्यानंतर त्याने दाविदाच्या लोकांचा अपमान केला आणि त्यांना परत पाठवलं. दाविदाच्या पुरुषाने येऊन दाविदाला बातमी कळवली. दाविदाला राग आला, आपण एवढे उपकार केले परंतु मात्र तू उपकाराची फेड करण्याऐवजी उलट अपकार करते, उलट मात्र विरुद्ध होते. म्हणून सकाळ उगवेपर्यंत नाबालाचा एकही पुरुष जिवंत राहता कामा नये. त्या नगरातल्या प्रत्येक पुरुषाला आपण मारून टाकू. इतकी गोष्ट नाबालाची बायको अबिगैल हिला कळली आणि तिला जेव्हा ही गोष्ट कळली की माझ्या नवऱ्याने माझ्या दाविदाचा अपमान केलेला आहे, ताबडतोब तिने जेवणाची तयारी केली. जेवण तयार करून मात्र गाढवांवर लादून ती दाविदाकडे गेली आणि दाविदाला म्हटलं की तुम्ही जी माणसं पाठवली होती त्याची माझी भेट झाली नाही, परंतु नंतर ही बातमी मला कळाल्यानंतर मी जेवण तयार करून आपल्याकडे घेऊन आलेले आहे, याचा तुम्ही स्वीकार करा. माझा नवरा नाबाल, त्या शब्दाचाच अर्थ आहे मूर्ख. त्याच्या मागे तुम्ही लागू नका आणि मात्र माझ्या नगरातल्या कोणत्याही पुरुषाचा वध करू नका. तुम्ही या जेवणाचा स्वीकार करा. देवाने तुम्हाला पाठवलेले, तुम्ही देवाच्या लढाया लढत आहात. जो मनुष्य तुमचा जीव घेण्यासाठी पाहते म्हणजे शोध, देव पिता त्याचा जीव गोपणीमध्ये गोपणून टाकेल, पण तुमचा जीव जीविताच्या भूमीमध्ये प्रभू सुरक्षित ठेवेल. कारण तुम्ही देवाच्या लढाया लढत आहात, तुम्ही देवाचं काम करत आहात, तुम्हाला काही होणार नाही. आणि जे तुमच्या विरोधात उभे आहेत देव त्यांचा नाश करेल. तिचं चतुराईचं भाषण ऐकून दाविदाला धीर आला. दाविदाने म्हटलं, धन्य तू आणि धन्य परमेश्वर, तू घाईघाईने इकडे आली नसती तर खरोखर सकाळ उगवेपर्यंत नाबालाचा एकही पुरुष जिवंत राहिला नसता. परंतु आता मी तुझी विनंती मान्य केलेली आहे, मी तुझं नाही स्वीकारत आहे. सुखरूप आपल्या घरी जा, मी तुझ्या नगरातल्या कोणाही पुरुषाला मारणार नाही. तेव्हा अबिगैल आपल्या घरी आली. घरी येऊन पाहते तर काय, तिच्या नवऱ्याने मोठी मेजवानी दिलेली आहे, राजासारखी मेजवानी. अनेक लोकांना जेवायला बोलवलेले आहे. बघा, दाविदाला थोडंसं अन्न देऊ शकला नाही, परंतु अनेक लोकांना बोलून मोठी मेजवानी दिलेली आहे. मोठी मेजवानी म्हणजे भरपूर प्रकारे त्यांनी जेवणाची तयारी केलेली आहे. पण दाविदाला ज्याने उपकार केले त्याला देऊ शकला नाही, पण नाही त्या भलत्याच लोकांना त्यांनी बोलवलं. अबिगैलने पाहिलं की हा नशेमध्ये गुंतलेला आहे, याला आता काही सांगून फायदा नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची नशा उतरली तेव्हा तिने त्याला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर देवाने नाबालाला असा तडाखा दिला की 10 दिवसाच्या आत तो मरण पावला. अन्न माझं मांस माझं बरोबर काही घेऊन गेला नाही. हालेलुया, हालेलुया. देवाने त्याला असा तडाखा दिला की 10 दिवसाच्या आतच तो मेला. आणि दाविदाचं काही नुकसान झालं नाही. दाविदाला अन्न पाहिजे होतं, दाविदाला अबिगैलद्वारे मिळालं. पण ज्याने उपकाराबाबतीत अपकार मानले तो 10 दिवसाच्या आत मेला. आपल्यावर कुणी उपकार केलेले आहेत, मात्र त्या उपकाराची फेड करा. फेड करू शकत नाही तर अपकार तरी करू नका. चुकीच्या रीतीने वर्तन तरी करू नका. चुकीच्या रीतीने वागू पण नका. नाही फेड करू शकत, शांत राहा, पण चुकीचं वागू नका. चुकीच्या रीतीने वर्तन करू नका. कोणी आपल्यासाठी काही चांगलं केलेलं आहे त्याची नक्की जाणीव ठेवा. त्याच्या विरोधात उभे राहू नका, त्याच्या विरोधात जाऊ नका, नाही तर देवाचा क्रोध भडकेल. देवाच्या सेवकाच्या बाबतीत तर कधीच जाऊ नका विरुद्ध, नाही तर देवाचा क्रोध भडकायला वेळ लागणार नाही. हालेलुया. म्हणून बायबल सांगते, उपकारी असा, कृतज्ञ असा, कृतज्ञ असू नका. उपकार मानणारे असा, उपकार विसरणारे असू नका. आपण प्रभूच्या वचनाने नियमाने चालणार तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. बायबल काही सांगते पहा, तिमोथेला पहिल्या पत्रामध्ये 5 अध्याय 4 वचनात,
कोणा विधवेकडे मुले किंवा नातवंड असली तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर सुभक्तानुसार वागून आपल्या वडीलधाऱ्या माणसाचे उपकार मानायला शिकावे. हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. बायबल सांगते मुले किंवा नातवंड आहेत, या मुलाने नातवंडाने आपल्या घरचे आपले वडील लोक जे आहेत, आपले आई बाप असो, आपल्या घरातले वडील लोक असो, घरातले मोठे लोक जे असो, त्यांचे उपकार मानायला शिका. माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी काय केलेले, माझ्या आजी आजोबांनी काय केलेले, माझ्या कुटुंबातल्या थोर व्यक्तीने माझ्यासाठी काय केलेले, माझ्या भावाने, माझ्या बहिणीने, अमुक व्यक्तीने माझ्यासाठी काय केलेले, माझ्या सासूने, माझ्या सुनेने किंवा अमुक व्यक्तीने माझ्यासाठी काय केलेले. वडील व्यक्ती आपल्या घरातले असतील, त्या व्यक्तीने माझ्यासाठी काय केले, उपकार विसरू नका. बायबल सांगते उपकार मानायला शिका. हे देवाच्या दृष्टीने उचित आहे, योग्य आहे. म्हणजे कुणी आपल्याला काही केलेले आहे आणि त्याचे उपकार मानणार तर देवाच्या दृष्टीने आपण उचित करतो, देवाच्या दृष्टीने आपण योग्य करतो. कोणी आपल्यासाठी काही केलेले आहे, उपकार विसरू नका. बायबल सांगते थोर व्यक्तीने, मोठ्या व्यक्तीने आपल्यासाठी काय केले, वडील लोकांनी आपल्यासाठी काय केलेले तर त्याची जाणीव ठेवा, त्याची आठवण ठेवा. विसरून जाऊ नका की कोणी आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे म्हणून. हालेलुया. जर त्याची जाणीव आपण ठेवणार तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि प्रभू आपली प्रगती करणार, प्रभू आपली सर्व बंधने पूर्ण रीतीने तोडणार जेव्हा आपण त्याची जाणीव ठेवणार की कोणी माझ्यासाठी काहीतरी केलेले आहे. नीतिसूत्र 29:21 कोणी आपल्या चाकरास बाळपणापासून लाडाने वाढविले तर तो शेवटी मुलगाच होऊन बसेल. तिकडे एक आकडा टाकले, एक आकड्याचं स्पष्टीकरण खाली दिले, कृतज्ञ होऊन बसेल. कृतज्ञ होऊन बसेल म्हणजे उपकार विसरणारा बनेल. अनेक वेळा आपण काही लाडाने प्रेमाने वाढवतो, परंतु अनेक वेळा त्याचा अर्थ किंवा त्याचा उपयोग चुकीच्या रीतीने लोक करतात, अर्थ चुकीचा काढतात किंवा चुकीच्या रीतीने मात्र ते वागतात. वचन तेच सांगते तुम्ही लाडाने त्यांना वागवले, परंतु ते उपकार मानण्याऐवजी उपकार विसरणारे बनतात. कोणी आपल्या चाकराला लाडाने वाढवलं तर चाकर सुद्धा उपकार मानण्याऐवजी उपकार विसरणारा बनतो, कृतज्ञ बनतो, कृतज्ञ बनत नाही. चुकीचं बघतो, हा विचार करत नाही व्यक्तीने मला लाडाने प्रेमाने वाढवलं, माझ्यासाठी इतकं सारं केलं, परंतु त्याची जाणीव ठेवण्याऐवजी उलट मात्र त्याच्या विरोधात उभा राहतो. बायबल सांगते अशा गोष्टी घडतात की काही आपण प्रेम दिलं, लाड दिलं तरी मात्र ते विरोधात जातात. आज आपण पाहतो अनेक लोकांना अनेकांना ब्रदरांनी घडवलं, रात्रंदिवस त्यांच्यासाठी मेहनत केली, अन्न पाण्याचा विचार केला नाही, त्यांना घडवण्यासाठी, त्यांना सहाय्य मदत करण्यासाठी. जेव्हा ते अडचणीत होते, संकटात होते, तेव्हा त्यांना हर एक प्रकारे मदत केली. पण आज ते प्रार्थनेच्या विरुद्ध, ब्रदरांच्या विरुद्ध गेलेले आहेत. त्यांना प्रार्थनेच्या बाबतीत, शिकवणीच्या बाबतीत मात्र त्यांना चुकीचं वाटत आहे. सर्व काही मिळालं, उद्धार झालं, तारण झालं, सर्व मिळालं, पण आज त्यांनी पावले व प्रार्थना मंदिरातून बाजूला काढलेले आहेत, चुकीच्या लोकांना पकडलेले, चुकीच्या लोकांबरोबर फिरत आहे, हिंडत आहे. विचार करा त्याचा परिणाम किती वाईट होईल. कृतज्ञ असण्याऐवजी उलट कृतज्ञ बनले गेलेले आहेत, उपकार मानणाऱ्याऐवजी उपकार विसरणारे बनलेले आहेत. हा विचार करत नाही की प्रभूने आमच्यासाठी काय केलं, या प्रार्थना मंदिरात ब्रदराने आमच्यासाठी काय काय केलेले आहे, कोणकोणत्या प्रकारे आम्हाला सहाय्याने मदत केली, आम्ही कोणत्या परिस्थितीत पूर्वी होतो, पण आज आमच्यासाठी सर्व काही केलेले आहे. मग आम्ही का ब्रदरांना विसरावे, आम्ही का प्रार्थनेला विसरावे, आम्ही का प्रभू येशूला विसरावे, याची आज लोकांना जाणीव नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल सांगते आज अनेकांना लाडाने वाढवलं, अनेकांना लाड दिलं, प्रेम दिलं, अनेकांसाठी अनेक गोष्टी केल्या. बघा या केंद्रात काही कशा मुली आहेत ज्या लहानपणापासून प्रार्थनेत आहेत, सेवेमध्ये आहेत, कार्यात आहेत, ज्या लहानपणापासून ब्रदरांच्या हाताखाली वाढलेले आहेत. अनेक अशा मुली आहेत, मात्र लग्न वगैरे झालेले आहेत, मोठ्या झालेल्या आहेत, लग्न वगैरे झालेले आहेत, काही झालेली नाही, परंतु त्या कधी विसरल्या नाही. त्यांना जाणीव आहे, आठवण आहे. ते नेहमी म्हणतात ब्रदर नेहमी वडील म्हणून आमच्या पाठीशी राहिले, आणि लग्न करून अनेक ठिकाणी गेलेल्या पण आहेत, पण नेहमी ब्रदरांना भेटायला तरी येणार,
फोन तरी करून विचारणार कसे आहेत ते, काही खायला वगैरे घेऊन येणार. नाही येऊ शकले तर मात्र ब्रदरला काहीतरी खायला पाठवणार. त्यांना जाणीव आहे, आठवण आहे त्यांना की ब्रदराने आमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे. विसरत नाही, सतत सांगत पण राहणार, ब्रदर आमचे आई वडील आमच्या पाठीशी नाही राहिले पण तुम्ही नेहमी आमच्या पाठीशी राहिले. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला हर एक वस्तू तुम्ही पुरवली, खाण्या घेण्यापासून आम्हाला पुरवले, नेहमी आतापर्यंत तुम्ही आम्हाला सांभाळले. आमचं लग्न झालं, आमची मुलं बाळं झाली तरी सुद्धा तुम्ही आमच्या पाठीशी राहिले, आमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहिले. अनेक मुली आज विसरत नाही, त्यांना जाणीव आहे, त्यांना आठवण आहे आणि ते सतत ब्रदर त्यांना बरं नसेल, आजारी पडले तरी भेटायला येणार, फोन तरी करणार. नेहमी त्या कृतज्ञ आहेत, कृतज्ञ नाहीत, कारण त्यांना माहिती आहे ब्रदराने आमच्यासाठी काय केलेलं आहे ते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल सांगते, कारण का त्यांना लाडाने वाढवले पण ते विसरले नाही, कारण त्यांना आठवण आहे आमच्यासाठी काय केलं. म्हणून बायबल सांगते, आठवण तेव्हा उपकारू असा तुमच्यासाठी काय केलेले आहे. पण आज अनेक लोक विसरलेले आहेत आणि विरोधात उभे राहिले, निंदा करत आहे, चुगली करत आहे, विरुद्ध रीतीने वागत आहे. त्यामुळे केंद्राचे, ब्रदरांचे, प्रभू येशूचे काही नुकसान होणार नाही, नुकसान तुमचंच होणार, कारण तुम्ही विरोधात उभे राहिलेले, तुम्ही विरोधात गेलेले आहे, नुकसान तुमचं होणार आहे. म्हणून कृतज्ञ असू नका, विरुद्ध जाऊ नका, नुकसान तुमचंच होणार. हालेलुया, हालेलुया. प्रभू आपल्यावर उपकार करतो, प्रभू आपल्या जीवनात चमत्कार घडवतो, आपली बंधने तोडतो, आपले अडथळे दूर करतो, अशासाठी की आपण शांतीचं जीवन क्रमण करावं. काय सांगते, शांतीसाठी पाचारण केलेलं आपल्याला, आपलं जीवनच शांतीत असावं, आपलं जीवनच आनंदात असावं. म्हणून देव आपल्यासाठी सर्व काही करत आहे. पण आपणच देवाचे उपकार विसरून भलतीच ठिकाणी भटकत आहोत. तर विचार करा, शांती कशी असणार आपल्या जीवनात, सुख आणि समाधान कसं असणार आपल्या जीवनात, दुःखच येणार आपल्या जीवनात, पीडाच येणार आपल्या जीवनात, कारण प्रभूने शांतीसाठी बोलवले आपल्याला. आणि आज जर शांती नाही, तर उपकार विसरले म्हणून शांती नाही, म्हणून सुख नाही, म्हणून समाधान नाही. हालेलुया, हालेलुया. प्रभूच्या वचनात, प्रभूच्या नियमात मात्र आपल्याला चालायचे, प्रभूच्या योजनेप्रमाणे आपल्याला चालायचे. जर प्रभूच्या योजनेप्रमाणे चालणार तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली बंधने तोडणार, आपल्या समस्येतून मात्र प्रभू आपल्याला मुक्त करणार. तर आपला प्रभू येशू महान परमेश्वर आहे, अद्भुत परमेश्वर पिता आहे, जो आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. पुढे वचन काय सांगते, 2 इतिहास 24 अध्यायामध्ये योवाश किंवा योआश, हा जो योवाश जो होता, हा योवाश ज्या योवाशला यहोयादा याजकाने राजा बनवलं, गादीवर बसवलं, राजा बनवलं, त्याला गादीवर बसवलं आणि तो राज्यकारभार सांभाळू लागला. त्याला हर एक गोष्टीत मार्गदर्शन केलं यहोयादा याजकाने. एवढंच नाही, यहोयादा याजकाने योआचं लग्न पण लावून दिलं, त्याचं लग्न पण केलं आणि त्याच्या कुटुंबात संसारात सर्व गोष्टीत यहोयादा याजकाने त्याला मार्गदर्शन केलं, प्रत्येक गोष्टीत. परंतु यहोयादा मरण पावल्यानंतर योआश बिघडून गेला. योआशने यहोयादा याजकाचे सर्व उपकार तो विसरला आणि देवाच्या विरुद्धात पण तो उभा राहिला, देवाच्या विरुद्ध पण तो वागू लागला. तो परमेश्वराच्या मंदिरात काम करत होता, त्यानेच परमेश्वराचं मंदिर सुद्धा दुरुस्त करण्यासाठी सुरुवात पण केली होती. का, यहोयादा याजक त्याला मदत करत होता म्हणून. परंतु यहोयादा याजक मरण पावल्यानंतर योआश परमेश्वराच्या विरुद्ध गेला आणि यहोयादा याजकाचे उपकार विसरला. म्हणून देवाने विचार केला की मात्र यहोयादा याजकाकरता आपण योआशला एक पुन्हा संधी देऊ. म्हणून परमेश्वर पित्याने काय केलं, यहोयादा याजकाचा मुलगा जकर्या याला पाठवलं योआशकडे आणि इस्रायल या लोकांकडे, यहुदी लोकांकडे. आणि मात्र परमेश्वराने जकर्याला पाठवलं. तेव्हा जकर्याने, जो यहोयादा याजकाचा मुलगा होता, त्याच्यावर देवाचा आत्मा आला आणि जकर्याने म्हटलं, का तुम्ही देवाच्या आज्ञा उल्लंघित आहात, या तुम्हाला यश लावायचे नाही, तुम्ही परमेश्वराचे नियम ऐका, देवाच्या आज्ञा पाला. पण नाही, योआश मात्र परमेश्वराकडे वळावंच तयार नाही. उलट त्याने यहोयादा याजकाचा मुलगा मात्र जकर्या याला तर मारूनच टाकलं, दगडमार करून त्याला मारून
टाकलं. योआशने हा विचार केला नाही की याच्या बापाने माझ्यावर किती उपकार केलेले आहेत. उलट यहोयादा याच्याकडे जे उपकार केले होते त्याची उलटफेड केली आणि त्याच्या मुलालाच मारून टाकलं. हालेलुया. म्हणून देवाला राग आला आणि जखऱ्या मरतेवेळी शाप देऊन गेला की देव नक्की याचे उलटे फेडेल. तुम्ही केले ना त्याची परतफेड नक्की देव करील. आणि मग देवाचा क्रोध भडकला आणि देवाने योआशला त्याच्या लोकांना शत्रूच्या हाती दिले. शत्रू सेना थोडीच होती, योआशचे लोक जास्त होते, तरी जास्त असून सुद्धा शत्रूच्या हाती ते सापडले. त्यांनी मोठमोठ्या जखमाने योआशला घायल केले आणि योआशला घरी आणले आणि योआश मरण पावला. देवाने त्याची गाय केली नाही, त्याला नष्ट करून टाकले. एवढे तुझ्यावर उपकार करून सुद्धा उलट तू यहोयादा याजकाच्या मुलाला मारून टाकले. म्हणून देवाला राग आला आणि देवाने त्याला नष्टच करून टाकलं. हालेलुया. हालेलुया. बघा, उपकार विसरणारा योआश मृत्यू पावला. आपल्यावर कोणीतरी काहीतरी उपकार केलेले आहेत त्याची जाणीव ठेवा, त्याची आठवण ठेवा, विसरू नका कधी. परमेश्वर तर सतत उपकार करतो आपल्यावर. जुन्या करारापासून नव्या करारापर्यंत अनेक वेळा एक वचन तुम्हाला आढळणार, परमेश्वराची उपकार स्तुती करा. काय वचन सतत आढळत आहे? कारण त्याचे उपकार असंख्य अगणित आहे, ज्याची गणना पण करू शकत नाही. एवढी उपकार आहेत परमेश्वराचे. म्हणून बायबल सांगते उपकाराची स्तुती करा. जेवढी उपकार प्रभूने आपल्यावर केलेले आहे सतत स्तुती करत राहा त्याची. धन्यवाद त्याला देत राहा, त्याच्या आभार मानतच राहा. कारण एवढे सारे त्यांनी उपकार आपल्यावर केलेले आहेत. प्रभू येशूने, देव पित्याने एवढे उपकार केले त्याने आपल्यावर. सतत देवाचे गुणगान गात राहा, सतत देवाची स्तुती करत राहा, सतत देवाचे आभार मानत राहा. कारण इतके उपकार परमेश्वर पित्याने आपल्यावर केलेले आहेत. हालेलुया. हालेलुया. देवाला धन्यवाद द्या, देवाचे आभार माना. कारण आपला परमेश्वर एक महान परमेश्वर आहे. सतत साथ देणारा, मदत करणारा आपला परमेश्वर आहे. ज्याने आपल्यासाठी क्रूसावर बलिदान दिले, रक्त सांडलेले, त्या प्रभू येशूला कधीच विसरू नका. प्रभूला सोडून भलत्याच ठिकाणी भटकू नका, बहकून जाऊ नका. स्थिर राहा प्रभूमध्ये, म्हणजे आपला उद्धार होणार, आपलं तारण होणार, आपली उन्नती होणार, आपली प्रगती होणार. आपल्या जीवनात प्रभू येशू आपल्याला सर्व गोष्टी देणार जेव्हा आपण प्रभूच्या वचनानुसार, प्रभूच्या नियमानुसार चालणार ठेवू. तेव्हा प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, तेव्हा प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडवणार. बायबल सांगते मत्ती 18:21-35 वचना, तिथे वरती काय दिले? कृतघ्न चाकराचा दृष्टांत, म्हणजे उपकार विसरणाऱ्या चाकराचा दृष्टांत. जो उपकार विसरला त्याचा दृष्टांत. तर कसा तो दृष्टांत आहे पहा. प्रभू येशूने म्हटलं की मात्र एक लक्षावधी मात्र कर्जदार होता. एका धन्याचा, एका राजाचा मात्र लक्षावधी कर्जदार होता. लाखो रुपये तो माफ करू शकला नव्हता. अशा कर्जदाराला, अशा एका दासाला, चाकराला मात्र त्या धन्याकडे आणले. तेव्हा मात्र हालेलुया, कर्ज फेडण्यासाठी त्याच्याकडे काही नव्हते. म्हणून हा जो दास जो आहे, हा दास गयावया करू लागला आपल्या धन्याकडे. लक्षावधी कर्जदार होता, लाखो, त्यावेळी लाखो रुपये कर्ज, आता म्हटलं तर कोटीवारी कर्ज. आणि मात्र तो लाखो रुपये कर्ज फेडू शकत नव्हता, त्याच्याकडे काही नव्हतं. म्हणून तो राजाला, त्या धन्याला, मला वागवून घ्या, म्हणजे मी तुमचं कर्ज फेडेन. गयावया करू लागला, राजाकडे विनंती करू लागला. तेव्हा राजाला दया आली त्याची, या धन्याला दया आली आणि त्या धन्याने त्याचे लाखो रुपये कर्ज माफ केले. जा, मी तुला माफ करतो, मी तुला क्षमा करतो, तुझं कर्ज सोडून देतो. लाखो रुपये माफ केले होते त्याला. आणि मात्र तो आनंदाने तिथून निघाला की माझ्या धन्याने लाखो रुपये माझं कर्ज माफ केलं. आता हा दास निघाल्यानंतर त्याला त्याचा चाकर आढळला. या दासाचा चाकर, ज्याच्याकडे 100 रुपये येणे होते, फक्त 100 रुपये. तेव्हा या दासाने, धन्याच्या दासाने आपल्या चाकराला पकडले आणि म्हटलं की माझे 100 रुपये तुझ्याकडे येणे ते मला दे. तेव्हा तो चाकर गयावया करू लागला, मला वागून घ्या, म्हणजे हळूहळू मी तुमचं कर्ज फेडेन. पण या दासाने म्हटलं नाही,
त्या चाकराला पकडलं, त्याची नरडी आवडली आणि म्हटलं त्याला तुरुंगात टाका, याच्याकडून कर्ज फेडेपर्यंत. आणि मात्र ही गोष्ट धन्याच्या कानावर गेली. तेव्हा धन्याने त्याला आपल्याकडे बोलवलं आणि धन्याकडे त्याला आणल्यानंतर त्याला म्हटलं, अरे मूर्खा, मी तर तुला लाखो रुपये माफ केलं होतं ना, लक्षावधी माफ केलं होतं, मी तुझं कर्ज सोडलं होतं ना, मी तुझ्यावर एवढा मोठा उपकार केला होता ना, मग तू तुझ्या चाकराला 100 रुपये माफ करू शकत नव्हता? मी एवढा मोठा तुझ्यावर उपकार केला, मग तू तुझ्या चाकरावर उपकार करू शकत नव्हता का? मग याला पकडा आणि तुरुंगात टाका, याचं सर्वस्व हरण करा, हालाल करण्याच्या हाती द्या, याचं सर्व कर्ज फेडेपर्यंत. आणि त्याला पकडून तुरुंगात टाकत आहे, हालाल करण्याच्या हाती त्याला देते. हालेलुया. त्याच्यावर धन्याने उपकार केला होता, त्याने आठवण ठेवायला पाहिजे होती, मला लाखो रुपये माफ केलेले आहे, तर चल मी पण याला माफ करतो. एवढे मोठे उपकार केलेत ना माझ्यावर, मी पण कोणावर तरी उपकार करतो. नाही, उपकाराची जाणीव नाही, उलट मात्र त्या उपकाराऐवजी उलट तो अन्याय करू लागला. कृतज्ञ नाही, कृतघ्न बनला गेला. आणि त्यामुळे मात्र त्याच्या संकट कोसळलं, हालाल करण्याच्या हाती त्याला देण्यात आलं. आपल्यावर काही उपकार देवाने केलेले आहेत. प्रभू येशूने एवढे मोठे उपकार आपल्यावर केलेले आहेत. आपल्या पापांची क्षमा केलेली आहे, आपल्या आजारातून आपल्याला बरे केलेले आहे, आपल्या संकटातून कर्जातून आपल्याला मुक्त केले, नवीन जीवन दिलेले आहे. तर आपण पण कोणावर उपकार करणारे बनले पाहिजे. कोणाशी कडक वागणूक ठेवू नका. देवाने आपल्याला एवढे उपकार केले आहेत, तर आपण पण कोणावर तरी उपकार केले पाहिजे. कोणी आपल्याला त्रास देते, क्षमा करा, त्यांना पण तुम्ही दयेने प्रेमाने वागवा. एपिस्त्रास पत्र 4:32. तुम्ही एकमेकाबरोबर कनवालू आणि उपकारू बना. काही संधी वचन, कनवालू आणि उपकारू बना. ख्रिस्ताने जशी तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही पण एकमेकांना क्षमा करा. उपकारू बना, एकमेकावर उपकार करणारे तुम्ही बना, एकमेकावर करुणा करणारे तुम्ही बना, मदत करणारे, दान करणारे अशी व्यक्ती तुम्ही बना. देवाने एवढे मोठे उपकार आपल्यावर केल्यात ना, मग आपण सुद्धा एकमेकावर उपकार केले पाहिजेत म्हणून बायबल सांगते. देवाने आपल्याला इतके सारे उपकार केलेले आहेत, तर आपण सुद्धा एकमेकावर उपकार केलेच पाहिजे. त्याची जाणीव आपण ठेवलीच पाहिजे, तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. हालेलुया, हालेलुया. आल्या कारण शेवटच्या दिवसात असे लोक येतील, तिमोथेला दुसरे पत्र 3:1-5. शेवटल्या दिवसात कठीण दिवस येतील आणि या कठीण दिवसात अनेक लोक असे तयार होतील, आई बापास न मानणारी, वाईट रीतीने जीवन जगणारी, हत्या खून करणारे, पाप करणारे आणि उपकार न स्मरणारी, अपकार स्मरणारी अशा अनेक लोक शेवटच्या दिवसात निर्माण होतील. म्हणून आज अनेक लोक बघा, ज्या लोकांना उपकार केले, प्रार्थनेच्या द्वारे घडण झाली, प्रभू येशूने त्यांच्या जीवनात चमत्कार केले, पण आज प्रार्थना सोडून, सेवा सोडून अनेक ठिकाणी भटकत आहेत. शेवटच्या दिवसात असे लोक तयार होतील, उपकार न मानणारे, आता उपकार न स्मरणारे, आठवण पण ठेवणार नाही की कोणी आपल्यासाठी काही केल्याची आठवण पण ठेवणार नाही. आणि हकीकती चाललेले आपल्या डोळ्यात देखत आपण पाहतो की अनेक लोकांसाठी काय केलं आणि आज ते कसे लोक प्रभूपासून बाजूला उतरत चाललेले. आज अनेक लोक प्रभूला, कार्याला, सेवेला, मात्र प्रभूच्या सेवकाला विसरत चाललेले आणि विरोधात उभे राहिलेले, निंदा करते, चुगली करते, हेच चाललेले काम. पण याच्याद्वारे काय फायदा होईल? नुकसानच होईल. आपण प्रभूमध्ये तर आपल्या मुखात निंदा आणि चुगली नसावी. पूर्ण आपण प्रभूच्या वचना आणि नियमात चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्याद्वारे प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार. विरुद्ध जाऊ नका, प्रभूमध्ये वाढा, प्रभूमध्ये जीवन जगा. ज्याद्वारे विरुद्ध गेले तर नुकसान कोणाचं आहे? आपण गेले तर आपलंच नुकसान आहे, पण आपण स्थिर राहिले तर आपलं उद्धार आहे. म्हणून याचा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून उपकार मानणारे, आठवण ठेवणारे, स्मरणारे बना, न स्मरणारे बनू नये. शेवटच्या काळात असे लोक येतील, उपकार स्मरून जातील. दावीद काय म्हणतो बघा, स्तोत्रसंहिता 54:5. दावीद म्हणतो, माझ्या टपून बसणाऱ्याने केलेल्या अपकाराचा मोबदला तू त्यास देईल. अनेक लोक माझ्या टपून बसलेले आहेत, त्यांच्या अपकाराचा बदला त्यांना देईल, मोबदला देईल. अपकार म्हणजे मी त्यांना मदत केली, उपकार केले होते त्यांच्यावर, पण आज ते माझ्यावर अपकार करत. त्यांना सहाय्य केलं होतं. दावीद म्हणतो, अनेक वेळा मी त्यांना मदत केली होती,
देव त्याची झडती घे. कैलातले लोक बघा, दाविदाने बलिष्ठांच्या हातून कैलातल्या लोकांना सोडवलं होतं. त्यांना दाविदाने कैलातल्या लोकांना मदत केली होती. उलट बलिष्ठी कैलावर अत्याचार करत होते, पण दावीद पुढे आला आणि दाविदाने कैलातल्या लोकांना साहाय्याने मदत केली. पण पुढे याच कैलातल्या लोकांनी दाविदाला सोन्याचा हत्ती धरून देण्याचा निर्णय घेतला. तयार झाले दाविदाला धरून देण्यासाठी. ही बातमी जेव्हा दाविदाला कळली तेव्हा दावीद तिथून निसटून गेला. त्याने हा विचार केला, नाही शोलाने आम्हाला मदत केली नाही, आम्हाला मदत केली दाविदाने. पण पुढे हेच कैलातले लोक दाविदाला मात्र शूलाच्या हाती धरून द्यायला तयार झाले. उलटफेड. म्हणून दावीद म्हणतो, मी अनेक लोकांना मदत केली, पण मात्र ते माझ्या विरुद्ध माझ्या जीवात टाकलेले आहेत. देव नक्की त्यांना बदला देईल. त्याने वाईट वागले, देव नक्की त्यांचा बदला घेईल. म्हणजे चुकीच्या वागणाऱ्या लोकांचा नाश आहे म्हणून वचन सांगते. म्हणून देवाच्या नियमात आणि वचनात आपल्याला चालायचंय, प्रभूच्या आज्ञेत आपल्याला चालायचंय, प्रभूच्या वचनानुसार आपल्याला चालायचंय. म्हणजे प्रभूच्या कृपेने, सामर्थ्याने आणि शक्तीने आपण भरले जाणार आणि आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी मात्र प्रभू आपल्याला देणार. हर एक प्रकारची बंधने मात्र प्रभू आपली तोडून टाकणार, जो आपण प्रभूच्या वचनात, प्रभूच्या नियमात आणि आज्ञेत चालणार. पुढे वचन काय सांगते पहा, सूत्रसंहिता 97 अध्यायामध्ये 12 वचनात बायबल सांगते, ओ नीतिमान जनो, परमेश्वराच्या ठाई हर्ष करा, त्याच्या पवित्र नावाचे कृतज्ञपूर्वक स्तवन करा. काय सांगते वचन, ओ नीतिमान जनो, परमेश्वराच्या ठाई हर्ष करा आणि त्याच्या पवित्र नावाच्या कृतज्ञपूर्वक आभारस्थायी, उपकारस्थायी तुम्ही त्याचे स्तवन करा. देवाने जे उपकार केलेले आहे ते उपकाराची आठवण ठेवून तुम्ही देवाचे स्तवन करा, देवाची स्तुती करा की प्रभूने माझ्यासाठी काय केलेले आहे, प्रभू माझ्यावर किती प्रेम करतो. त्याला नेहमी जाणीव असते, प्रभू विसरत नाही. प्रभू नेहमी माणसावर प्रेम करतो, कोणत्याही माणसाला तो विसरत नाही. तो नेहमी प्रेम करतो माणसावर, त्याच्यावर उपकार करतो. पण माणूसच स्वार्थी बनतो. मनुष्यच मात्र उपकार मानण्याऐवजी अपकार मानतो. पण देव नेहमी माणसावर प्रेम करतो, नेहमी माणसावर उपकार करत असतो. काय सांगते बघा लूक मध्ये 6:35, तो कृतज्ञ व दुर्जन याच्यावर पण उपकार करतो, त्यांच्यावर पण तो दया करतो. देव पिता सर्वावर, तो कोणत्याही माणसामध्ये भेदभाव ठेवत नाही. प्रभू सर्वावर प्रेम करतो, सर्वावर प्रीती करतो, सर्वावर दया करतो, सर्वावर पावसाचा वर्षाव करतो, सर्वांना जेवती देतो. पण मनुष्य स्वार्थी बनतो. आपल्याला परमेश्वराच्या वचनानुसार आणि प्रभूच्या नियमानुसार आपल्याला चालायचे. देवाचे उपकार मानणारे आपल्याला बनायचे, उपकार विसरणारे बनायचे नाही. आपण देवावर काही उपकार करत नाही, आपण देवावर उपकार करणार असं आपल्याकडे काहीच नाही. देवच आपल्यावर उपकार करतो, परमेश्वरच आपल्यावर उपकार करतो. मात्र त्याची आठवण ठेवा की प्रभू येशूने माझ्यासाठी काय केले. प्रार्थनेच्या द्वारे, प्रभूच्या सेवकाच्या द्वारे प्रभूने मला कशी मदत केलेली आहे, माझा उद्धार कसा झालेला आहे, माझं तारण कसं झालेलं आहे, माझी बंधनं कशी तुटलेली आहे, माझ्या जीवनात अद्भुत कार्य प्रभूने कसं घडवलेलं आहे. नेहमी आठवण ठेवा, विसरू नका. आणि प्रभूपासून, प्रार्थनेपासून दुरावू नका. दुरावणार तर मात्र आपण आपल्या जीवनात संकटे ओढून बसणार. स्थिर राहा प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये स्थिर राहा. हे शेवटचे दिवस आहेत, त्यामुळे मत्ती 24:24 निवडल्या लोकांची पण फसवणूक होईल. आपली फसवणूक होऊ नये म्हणून सावध असा, स्थिर राहा, प्रभूच्या वचनात आणि नियमात चला. प्रभूचे उपकार नेहमी याचे स्मरण ठेवा, आठवण ठेवा आणि सतत स्तुती करत राहा. धन्यवाद. दररोज सकाळी उठले की प्रभूला धन्यवाद द्या. सतत जेवणाबद्दल, खाण्याबद्दल, पाण्याबद्दल, झोपेबद्दल, हर एक बद्दल देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात करा. प्रत्येक वेळी तोंडातून स्तुती हे शब्द बाहेर पडले पाहिजे, उपकाराचे शब्द. प्रभू मला बसायला तू दिला धन्यवाद, प्रभू आता मी उभा आहे त्याबद्दल धन्यवाद, प्रभू मला भोजन दिलं धन्यवाद, पाणी दिलं त्याबद्दल धन्यवाद, मला घर दिलं धन्यवाद, पती पत्नी दिल्याबद्दल धन्यवाद. हर एक गोष्टीबद्दल उपकार माना, हर एक गोष्टीबद्दल प्रभूला धन्यवाद द्या. उपकारू बना. प्रभूने आपल्यासाठी काय केले याबद्दल सतत प्रभूची स्तुती करत राहा. उपकार मानणारे बना, उपकार विसरणारे बनू नका. म्हणजे प्रभू आपल्याला विपुल अनुग्रह देणार, विपुल आशीर्वादित करणार आणि आपली बंधने तोडणार. हालेलुया, हालेलुया. आता मला शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.